स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या 101व्या जयंतीनिमित्त 100 रुपयांच्या नाण्याचं अनावरण करण्यात आलंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दर्डा यांच्या काही आठवणी सांगितल्यात। जवाहरलाल दर्डा हे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी आणि लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक होते। बाबूजींचा माझा संबंध आला, वडिलांचा जास्त आला होता, पण माझा देखील संबंध आला। मी नगरसेवक होतो, नंतर महापौर होतो। अनेक वेळा त्यांची भेट व्हायची, गप्पा व्हायच्या, काही सूचना देखील ते करायचे। ते जरी काँग्रेस पक्षाचे नेते होते तरी विविध पक्षांमध्ये अतिशय जवळचे असे अनेक मित्र हे बाबूजींचे त्या काळामध्ये नेहमीच राहिले आणि त्यांच्याशी अतिशय घरगुती अशा प्रकारचा संबंध हा त्यांनी सातत्याने जपला। एक पत्रकार म्हणून नेहमीच पत्रकाराची भूमिका त्या ठिकाणी निभावलेली आहे। म्हणजे अगदी बाबूजींच्या विरुद्ध ज्यावेळेस स्वर्गीय श्रीमती इंदिराजींकडे तक्रार गेली की हे आपल्या पक्षाचे आहेत, पण हे सगळ्यांचाच छापतात किंवा अनेक वेळा आपल्या विरोधात छापतात, त्यावेळेस सहज इंदिराजींनी त्यांना विचारलं तर बाबूजींनी सांगितलं की पत्रकार म्हणून माझी भूमिका वेगळी आहे, पक्षाचा नेता म्हणून मी पक्षाची भूमिका अतिशय कणखरपणे मांडतो, पण पत्रकार म्हणून मला जी भूमिका मांडली पाहिजे तीच भूमिका मी मांडतो। आणि मला असं वाटतं की त्यांनी आपली ही भूमिका त्या काळामध्ये स्वर्गीय श्रीमती इंदिराजींना देखील पटवली होती।